फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, कई सारे कपड़ों की वैरायटियां। आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने 1000 खोली मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका इस्तकबाल है। पुलिस ने शहर में सिगरेट खरीदने के लिए एक दूसरे पर हमला करने वाले 3 अफराद को गिरफ्तार किया है। ये वाकया इतवार की रात देर गए इस वक्त पेश आया जब मुलजिम ने एक विला सिविल लाइन थाने की हुदूद में नेशनल हाईवे पर मेराज सिनेमा के करीब सिगरेट खरीदने के लिए एक शख्स पर तेजधार चाकू से वार किया। सिविल लाइन पुलिस की क्राइम ब्रांच की टीम ने इस जुर्म में तीनों मुलजिमान का सुराग लगाकर तीनों मुलजिमान को गिरफ्तार कर लिया। रात्री पोलिसांना माहिती मिळाली की बिग समोर एक सनी पांडेला आहे, त्या ठिकाणी भांडण झाले, त्या ठिकाणी रोडवर रक्त सांडलेलं आहे। तशीच जशी सूचना मिळाली तसेच तात्काळ DV पथक, त्यामध्ये किशोर, भूषण, अकोटकर, गणेश या लोकांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले। तसेच जो जखमी होता जखमीला आपल्या आयकॉनमध्ये भरती केली असल्याने एक टीम त्या ठिकाणी रवाना केली आणि आम्ही सुद्धा घटनास्थळी गेलो। घटनास्थळ बघितलं असता त्या ठिकाणी पुष्कळ रक्त सांडलेले होते। नंतर आरोपी त्या ठिकाणी नव्हते, फिर्यादी जे होते त्यांना आरोपी माहीत नव्हते। तात्काळ आम्ही DV पथकांना रवाना केलं आरोपी अटक करण्याकरता। सर जी घटना ही सनी पांठेला या ठिकाणी घडलेली आहे। घटनेचा पार्श्वभूमी अशी आहे की सनी पांठेला या ठिकाणी कुशीनगरमध्ये 3 मुलं उभे होते। त्यानंतर अदनान वगैरे हे मुलं गेले आणि त्यांनी त्या सिगरेट घ्यायच्या वादावरून पैसे नंतर तू की मी केव्हा देऊ अशावरून त्यांचा वाद झाला आणि जर वाद होऊन त्यात अदनानच्या पायाला चाकू लागून तो जखमी झाला। त्याला लोकांनी त्याला दवाखान्यात भरती केले होते। आम्ही तात्काळ आमचे DV पथकस हे कर्मचारी जे आहेत किशोर सोनूने, भूषण मोरे, अकोटकर आणि गणेश लोकांना तात्काळ पाठवून आम्ही 3 आरोपींना विदिन 1 आवरमध्ये त्यांना अटक केली आणि अटक करून त्यांना आज होईल त्यांचा कोर्टातून मी पिशार मागितला असता मला दिनांक 13 तारखेनंतर पिशार घेतला। पुढील तपास चालू आहे आणि अशा घटना पुन्हा होऊ नये याकरता आम्ही प्रतिबंधक कारवाईचे उपाययोजना आम्ही करत आहोत आणि यांची घटना घडणार नाही याकडे लक्ष देत आहोत।